नमस्कार. आज आपण बनवतोय रव्याचा शिरा. जे हॉस्टेलवर राहणारी मुलं आहेत किंवा ज्यांची नवीन नवीन लग्न झाली आणि ज्यांना स्वयंपाक येत नाही, ही रेसिपी खास त्यांच्यासाठी आज एकदम सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणामध्ये ही रेसिपी मी बनवली आहे. हा जो रव्याचा शिरा आहे तो कसा बनवला आहे हे मी तुम्हाला दाखवते. आता शिरा बनवण्यासाठी इथं मी 1 वाटीभर रवा घेतला आहे, जो जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त बारीक पण नाही आहे. त्याच वाटीने इथं मी 1 वाटी साखर घेतली आहे, 10-12 काजू घेतलेत, 10-12 बदाम घेतलेत, एक छोटी अर्धी वाटी मी इथं तूप घेतलं आहे आणि इथं मी वेलची साखर टाकून दळून घेतली. ही जी साखर घेतली होती तर याच्यातलीच थोडी साखर मी ह्या वेलचीमध्ये टाकून वेलची बारीक दळून घेतली आहे आणि पाणी घेतलं आहे. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती. कढई चांगली गरम झाली. त्याच्यामध्ये मी आपण जे तूप घेतलं आहे ते अर्धं तूप मी यामध्ये घालून घेतलं आहे. तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे काजू आणि बदाम घेतले होते काप करून, ते चांगले असे सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचे. इथं मी आपले जे काजू आणि बदाम आहेत ते छान असं सोनेरी रंगावर परतून घेतलेत. आता त्याला एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि आता हे शिल्लक राहिलेलं आपलं जे तूप होतं त्यातच मी आता आपण जो रवा घेतला आहे तो घालून घेतला आहे आणि आता आपल्याला हा जो रवा आहे तो छान असा याला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपला रवा छान असा परतून होतोय तोपर्यंत आपल्याला एका बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने इथं मी 2.25 वाट्या, म्हणजे 2 आणि वरती थोडंसं असं मी इथं 2.25 वाट्या पाणी घेतलं आहे आणि ते गरम करून घेते. पाणी गरम होईपर्यंत आपला जो रवा आहे तो इथं छान असा भाजून झाला आहे, म्हणजे आपल्या रव्याला छान असा सोनेरी कलर आला आहे. आता आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते आपल्याला ह्या रव्यामध्ये आता घालून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे याला छान असं आता मिक्स करून घेते आणि याच्यावर आता झाकण ठेवून आपल्याला 1 2 ते 3 मिनटं याला चांगली अशी वाफ येऊन द्यायची आहे. इथं 2 ते 3 मिनटं झालेत. आता झाकण काढून बघूयात. आपला जो रवा आहे तो छान असा फुलला आहे. आता याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी पूर्ण रवा छान असा मिक्स करून घेतला आहे. आता यात मी आपण जी 1 वाटी साखर घेतली होती ती साखर घालून मी याला पुन्हा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते. साखर पूर्णपणे विरघळली गेली आहे आणि आपला जो शिरा आहे तो थोडासा सैलसर झाला आहे. इथं आपला शिरा अजून पूर्ण बनून झालेला नाही आहे. याच्यामध्ये आता आपल्याला आपण जे तळून घेतलेले काजू आणि बदाम होते ते घालून घ्यायचे. त्यानंतर यात आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे जे मिश्रण आहे हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला आपलं जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ते तूप आपल्याला आता या शिऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपला जो शिरा आहे त्याला छान असा तुपाचा फ्लेवर येतो. इथं मी आता यामध्ये तूप घालून घेतलं आहे आणि याला चांगलं असं मिक्स केलं आहे. आता आपल्याला याला पुन्हा एकदा शेवटची अशी छान वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे आपला जो शिरा आहे तो अजिबात कच्चा राहत नाही आणि छान असा शिजला जातो. 1 ते 2 मिनटं मी इथं जी आहे ती छान अशी वाफ काढून घेतली आहे. फायनली आपला जो शिरा आहे तो
बनून झाला आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारा असा हा शिरा तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर अशा पद्धतीने आपला शिरा बनवून तयार झाला आहे.